पंढरपूरच्या माढा अंजनगाव खेलोबामध्ये पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। दरम्यान मराठा समाजाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झाल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली। दरम्यान पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांना पांगवलं। शिवरायांच्या पुतळ्यावरनं अंजनगाव खेलोबामध्ये 2 गटात वाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती पाहायला मिळते। धनगर समाजानं रास्ता रोको केलेला आहे। मराठा समाजाच्या आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं। सचिन कसबे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सचिन, नेमकं काय घडलेलं आहे? आता रास्ता रोको करण्यात आलेला होता, सध्याची काय परिस्थिती आहे? माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे आणि धनगर समाजाने आक्षेप घेतलेला आहे की हा पुतळा खेलोबा देवस्थानच्या जागेत आहे, त्यामुळे त्यांनी हा पुतळा हटवावा अशी मागणी केली आहे। तर मराठा समाजाचं म्हणणं आहे की सरकारी जागा आहे आणि त्या जागेतला पुतळा कोणत्याही परिस्थितीत हटवला जाणार नाही। यामुळे आता 2 समाजामध्ये वाद सुरू झालेला आहे। सकाळी पासून पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। आता मागच्या जवळपास 1.5 तासांपासून धनगर समाजानं या खेलोबा मंदिरासमोरच रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे। त्यामुळे माढ्याहून सोलापूरला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। उन्हाचा तडाखा असतानाही धनगर समाजाचे लोक अजूनही रास्ता रोको करत आहेत। पोलीस प्रशासनानं त्यांना हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र तणावग्रस्त परिस्थिती असल्यामुळं पोलीस शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत। निश्चितच धन्यवाद सचिन या माहितीसाठी।